हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल शुभांगी क्लासेस. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, आपण जेवढं काही बेसिक घेतलं त्याच्यावरती बेस आपण काय करणार आहे, एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. आणि हे एक्झाम्पल कशी सॉल्व करणार आहे आपण बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एकच एक्झाम्पल समजून घेऊ, पण डिटेलमध्ये. म्हणजे काय होईल की जेव्हा तुम्ही आता मी जर सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही अनसॉल्व्ड एक्झाम्पल इझिली करू शकाल. ठीक आहे. तर आजचा पहिला प्रश्न आपला काय आहे बघा, इफ sin theta is equal to 20/29 then find the cos theta. म्हणजे काय की बघा, sin theta ची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिलेली आहे, तुम्हाला cos theta काढायचा आहे. ओके, आता cos theta कसा काढणार? सर्वात स्टार्टिंगला जेव्हा आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी बघितल्या होत्या तर त्या काय होत्या बघा, काय होतं ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, sin स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, ही फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी होती. त्याच्यानंतर सेकंड काय होती, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आणि लास्ट काय होती, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. ठीक आहे, ह्या आपल्या 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज होत्या. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर तुम्हाला साइन थीटा दिलेला असेल तर तुम्ही याच्यावरून कॉस थीटा काढू शकता. कॉस थीटा दिलेला असेल तर तुम्ही काय काढू शकता, साइन थीटा. या एक्झाम्पलमध्ये पण आपल्याला सेम करायचं आहे. काय करायचं आहे बघा, इथे साइन थीटा दिलेला आहे, तुम्हाला काय काढायचं आहे, कॉस थीटा. म्हणजे कुठली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करावी लागेल, फर्स्ट. ठीक आहे, तर फर्स्ट काय सांगते, फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, इथपर्यंत समजला. आता काय करणार आपण, साइन थीटाची व्हॅल्यू इथे पुट करणार. म्हणजे हे काय येणार, 20/29 चा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, इथपर्यंत समजला. आता काय करायचं आहे बघा, कॉस स्क्वेअर थीटा माहिती आहे, कॉस स्क्वेअर थीटाचीच व्हॅल्यू, कॉस थीटाचीच व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग आपण काय करणार, कॉस थीटा इथेच राहू देणार आणि ह्या ज्या बाकीच्या टर्म आहेत त्या साईडला नेणार. म्हणजे हे काय येणार, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 20/29 त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, आता याचा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे, काय येणार बघा, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 20चा वर्ग काय येणार, 400. आणि हा काय येणार, 29चा वर्ग 841. ठीक आहे, मग काय करणार, आता बघा इथे कन्फ्यूज होऊ नका. इथे याला कसं सॉल्व करायचं, तुम्हाला फ्रॅक्शन माहिती असेल, अपूर्णांक. अपूर्णांकची जेव्हा आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करतो, बेरीज वजाबाकी, तेव्हा कसं सॉल्व करतो बघा, या 1च्या खाली काय नाही म्हणजे काय आहे, 1. ठीक आहे, आता काय करायचं, सिम्पली इथे 1 तर आहे पण आपण काय एक शॉर्ट ट्रिक अप्लाय करू बघा. याच्यासोबत मल्टिप्लिकेशन करा, त्याच्यानंतर याच्यासोबत काय करा, वजाबाकी. ठीक आहे, मग हे काय येणार बघा, कॉस स्क्वेअर थीटा बरोबर काय येणार, याच्यासोबत जर याचा गुणाकार केला तर काय येणार, 841 गुणिले 1 म्हणजे 841 वजा काय आहे, वजा 400 आणि खाली काय येणार बघा, 841 जसंचा तसंच. ठीक आहे, इथपर्यंत समजला. आता याच्यातून ही गेलं म्हणजे 841 मधून 400 गेले, किती राहिले बघा, कॉस स्क्वेअर थीटा बरोबर 441 भागेला 841. ठीक आहे, आता इथे कॅन्सल करू नका. का कॅन्सल जर तुम्ही करणार तर इथं तुम्हाला स्क्वेअर दिलेला आहे. ठीक आहे, आपल्याला फक्त कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला कॉस थीटा मिळाला का नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, दोन्हीकडून स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. म्हणजे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि उरेल काय, कॉस थीटा बरोबर स्क्वेअर रूट मध्ये काय येणार, 441 भागेला
841. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता याचा स्क्वेअर रूट काढा. काय येणार? 441चा स्क्वेअर रूट काय येणार? 21. आणि खाली काय येणार बघा? 841चं तुम्हाला माहिती आहे काय आहे? 29. म्हणजे बघा इथं आपल्याला साइन थिटा दिलेला होता. ठीक आहे, इथं साइन थिटा दिलेला होता, आपण काय काढलं? कॉस थिटा. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये तुम्हाला असंच होऊ शकते बघा, टॅन थिटा दिलेला असेल, सेक थिटा काढावं लागेल. त्याच्यानंतर कॉट थिटा दिलेला असेल तर कोसेक काढावं लागेल, किंवा कोसेकवरून साइन कॉस काय पण काढायचं सांगू शकतात. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.